श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा असणार आहे. जुलै महिन्यामध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला विशेष उत्साह वाढणार आहे याबद्दल समजून घेतोय. त्याचबरोबर या महिन्यामध्ये ज्यांचं नुकतंच 10वी-12वीचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, आता पुढे काय करावं, कुठल्या करिअरमध्ये विशेष लक्ष केंद्रित करावं किंवा कुठल्या साईडने ॲडमिशन घ्यावं, असे असंख्य प्रश्न पडलेले आहेत. अशा वर्गाला सांगू इच्छिते, तुमची जन्मलग्न कुंडली तपासून पहा, त्यानुसार तुम्हाला योग्य मार्गदर्शन करता येऊ शकतं. आणि ही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे. प्रथम स्थानापासून माहितीला सुरुवात करूयात. प्रथम स्थान काय दर्शवतं? तुमचं व्यक्तिमत्व. लग्न स्थानामध्ये केतूंची उपस्थिती आहे, त्यामुळे काही अंशी मनामध्ये जुने किंवा भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचं विचार मंथन होत आहे. या गोष्टी वारंवार घडतायत, परंतु आता या महिन्यामध्ये शुक्रांच्या सानिध्यामध्ये केतू आहे, त्यामुळे संपूर्ण महिना तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार मंथनातून बाहेर पडण्याचा प्रवास सुरू करून देणारा आहे. त्याचबरोबर शुक्र लग्नी आहेत तर उमेद वाढवतील, उत्साहवर्धन करतील. आणि शुक्र लग्नी असल्यानंतर सप्तम दृष्टीने सप्तमाला पाहतात, तर तुमच्या व्यवसायामध्ये काही नाविन्य आणावं अशी उमेद सुद्धा निर्माण करून देतील. अशा पद्धतीने संपूर्ण महिना असणार आहे. या महिन्यामध्ये प्रामुख्याने सांगू इच्छिते, धनस्थिती सुधारणार आहे, धनप्राप्तीचे शुभ संकेत येणार आहेत, योग्य ठिकाणी गुंतवणुकी करण्याचे शुभ संकेत या महिन्यात दिसून येत आहेत. पत्रिकेतील तृतीय स्थान काय दर्शवतं? तर तुमच्या व्यापारातील कामाची गती दर्शवतं, प्रवासाचे योग दर्शवतं, परिश्रमाची तयारी दर्शवतं. आणि या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी तुळ रास येते. लग्नातनं केंद्रातनं शुक्रांचं गोचर अतिशय श्रेष्ठ विशेष म्हणता येईल. तुम्हाला कार्यक्षम करून देणारं, परिश्रमाला योग्य ते फळ मिळवून देणारं. फिल्म सिटीमध्ये किंवा सिनेसृष्टीमध्ये तुम्ही काम करताय, नाटक या क्षेत्रामध्ये किंवा कला क्षेत्रामध्ये तुमचं काम असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला गुणगौरव प्राप्त होणं, नामांकन प्राप्त होणं असे सुद्धा शुभ संकेत आहेत. पत्रिकेतील पंचमस्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. आणि या सर्व अनुषंगाने विचार केला तर शिक्षणाची स्थिती या महिन्यामध्ये उत्तम आहे. शिक्षण घेणाऱ्या वर्गाला संपूर्ण महिना अभ्यासवृत्ती वाढणार आहे, अभ्यासामध्ये एकाग्रता प्राप्त होऊ शकते. हे सगळं का घडेल? तर पंचमेश गुरु होतात आणि त्यांची स्थिती सुंदर स्थितीमध्ये गुरु उच्चस्थ आहेत, म्हणून तुम्हाला अभ्यासामधील एकाग्रता वाढवतील, उत्साहवर्धन करून देतील आणि त्याचबरोबर शिक्षणामध्ये उत्तम असं यश प्राप्त करतील. संतान सुखासाठी हा महिना अतिशय उत्तम असणार आहे. याचबरोबर प्रणय सौख्य सुद्धा गुरु तुम्हाला देतील. लग्नातनं शुक्रांचं गोचर, त्याचबरोबर पत्रिकेतील 12व्या स्थानातनं उच्चस्थ गुरु तुम्हाला प्रणय सौख्य प्राप्त करून देणार आहे. पत्रिकेतील 6ष्ठ स्थान आरोग्य दर्शवतं. संपूर्ण महिना आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. आरोग्याच्या छोट्या मोठ्या कुरघोडी जाणवल्या तर निश्चित त्यासाठी वैद्यकीय उपचार घेणं तुमच्यासाठी गरजेचं ठरेल. पत्रिकेतील सप्तम स्थान जोडदाराच्या सुखाचं आहे, प्रणय सुखाचं आहे, त्याचबरोबर तुमच्या पार्टनरशिपमधील व्यवसायामधील यशाचं आहे. या ठिकाणी असणारी कुंभ रास आणि शनींचं गोचर अष्टमातनं होतंय. शनी अष्टमातनं आहे. शनी महाराज तुम्हाला व्यापारासाठी पार्टनरशिपमधील व्यापारामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये श्रम अधिक देत आहेत, परंतु सुयश सुद्धा देतील. ज्यांचा व्यापार लोखंड, लाकूड, खाद्यपदार्थ, तेल या संदर्भातील आहेत, अशा व्यापारी वर्गाने जर पार्टनरशिपमधील तुमचे व्यापार नक्कीच नवीन सुरू करायचे असतील तर हा महिना उत्तम आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये ज्यांचे व्यापार सुरू आहेत त्यामध्ये पार्टनरशिपमध्ये काम करताय आणि तुमच्या पार्टनरसोबत थोडेसे मतवैचारिकता होत आहेत, तर याचं कारण म्हणजे सप्तमातील राहू. तर हे दोष कमी करण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही उपासना सुचवणार आहे, त्या करा. म्हणजे नक्कीच तुम्ही तुमच्या पार्टनरला समजून घेऊ लागाल. एकमेकांच्या सोबत राहून एकमेकांच्या विचाराने तुमचा व्यापार वाढवू शकाल. त्याचबरोबर जोडदाराचं सौख्य प्रदान करून देण्यासाठी सुद्धा हा महिना विशेष असणार आहे. शुक्रांची सप्तम दृष्टी सप्तमावर आहे, त्यामुळे तुमच्या पतीचे किंवा पत्नीचं सुख तुम्हाला प्राप्त करून देतील. सप्तमात राहू आहे, त्यामुळे काही अंशी मतभेद, मतवैचारिकताही होत आहे, परंतु त्यातून बाहेर पडण्यासाठी हा शुक्रांचा प्रभाव या ठिकाणी असणं फार विशेष ठरेल. त्याचबरोबर भाग्यस्थान शुभ संकेत दर्शवतं. नवीन काहीतरी करायचंय, सुरुवात करू की नको हा विचार आणि यामध्ये असणारी विचारामध्ये वेळ व्यतीत करणं, असे सगळे ग्रहमान तुम्हाला या काही महिन्यांपासून होत आहेत. परंतु
आता यामध्ये विशेष बदल होईल. याचं कारण म्हणजे भाग्येश मंगळ आहे, ते जे दशमात्न आहे, त्यामुळे ते तुम्हाला कर्मनिष्ठ करतील. दशमात्न मंगळांचं गोचर केंद्रातनं होतं आणि विशेष म्हणजे या ठिकाणी वृषभ रास येते. त्यामुळे स्मार्ट वर्क करून तुम्ही तुमचा व्यापार, नोकरीमध्ये तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून घेणं आणि त्या माध्यमातून तुम्हाला स्वतःला एक विशेष धाडसी वृत्ती वाढणं असे चांगले संकेत निर्माण करून देतील. केंद्रातनं वृषभेतनं मंगळांचं गोचर कॉस्मेटिक, सोने चांदीचे व्यापारी वर्ग यांच्यासाठी सुद्धा श्रेष्ठत्व दर्शवतं. मंगळांचं दशमातलं गोचर केमिकल किंवा इलेक्ट्रिकल वस्तू यामध्ये सुद्धा व्यापारामध्ये सुस्थिरता आणि लाभप्राप्ती दर्शवतं. त्यामुळे अशा व्यापारी वर्गाला सांगू इच्छिते, हा महिना तुमच्यासाठीच आहे. याचबरोबर लाभस्थितीच्या बाबतीमध्ये विचार केला तर या ठिकाणी मिथुन रास येते. या ठिकाणी रवी आणि बुधांचं गोचर आहे. बुधादित्य योग ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी जर त्रिकोण किंवा केंद्राची स्थिती असेल तर नक्कीच या ठिकाणचं फळ तुम्हाला अधिक मिळत असतं. बुध आदित्य योग म्हणजेच बुद्धीने, कुशाग्रतेने आणि त्याचबरोबर परिश्रमाने एखाद्या विशेष कार्यामध्ये निपुणता आणि यशदायी स्थिती असे दोन्ही संयोग या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे व्यापार वाढणार आहे, सुस्थितीमध्ये येणार आहे आणि तुम्ही तुमच्या व्यापारामध्ये नाविन्य घेऊन येणार आहात. अशा पद्धतीने हा महिना ठरेल. याचबरोबर 12वं घर काय दर्शवतं? 12वं घर परदेशामध्ये जाण्यासाठी, विदेश यात्रा घडवण्यासाठी पाहिलं जातं. त्याचबरोबर परदेशामध्ये पीआरचं काम करून घेण्यासाठी सुद्धा पाहिलं जातं. या सर्व अनुषंगाने 12व्या घरात गुरु आले आणि जलतत्वाच्या राशीतनं आले की तुम्हाला विशेष चांगलं फळ 12व्या घराचं देत असतात. 12वा गुरु वाईट आहे, 12व्या गुरुमध्ये काहीच चांगलं होत नाही, 12व्या गुरुमध्ये कर्ज होतं, 12व्या गुरुमध्ये खर्च वाढतो, अशा अनेक विचारांमध्ये तुम्ही अडकला असाल. 12वा गुरु सुरू झाला की एकच करा, दत्त महाराजांच्या सानिध्यात राहा, जास्तीत जास्त नामस्मरण करा, गोरगरिबांना अन्नदान करा. 12व्या गुरुचे कुठलेही वाईट परिणाम तुम्हाला पाहावयास मिळणार नाही. 12व्या घरात गुरु आला तर तुम्हाला अधिक कष्ट देतो. प्रत्येक कष्टातनं तुम्हाला एक योग्य संदेश देत असतो. त्यामुळे 12वा गुरु वाईट नाही, परंतु 12व्या गुरुमध्ये खर्चाचं प्रमाण वाढणं या गोष्टी निश्चित होतात. मेडिकलसाठी खर्च वाढू शकतो, म्हणून आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला तुम्हाला प्रमुख दिला. या महिन्यामध्ये वजन वाढू शकतं, त्यासाठी विशेष लक्ष द्या. आहारावरती नियंत्रण, योगा, प्राणायाम या काही गोष्टी करता आल्या निश्चित करा, जेणेकरून तुमचं आरोग्याचं योग संतुलन तुम्हाला ठेवता येईल. याचबरोबर ज्यांना विवाह करायचा आहे, विवाह इच्छुक वधूवरांना सांगू इच्छिते 4, 8 आणि 12 या स्थानामध्ये जेव्हा गुरु येतो त्यावेळेस विवाहाच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण होतात. विवाहाचं कार्य योग्य पद्धतीने सुनियोजित होत नाही, अशा काही समस्या येत असतात. म्हणून दत्त महाराजांचं नामस्मरण वाढवा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तसेच तुम्हाला या महिन्यामध्ये विवाह कार्यासाठी गती वाढवण्यासाठी सुद्धा मदत करेल. गुरूंची सेवा, गुरूंच्या सानिध्यात राहणं, गुरूंचं दर्शन घेणं तुमच्यासाठी श्रेष्ठ असेल. त्याचबरोबर तुमचे आध्यात्मिक गुरु जे आहेत त्यांचं नामस्मरण जास्तीत जास्त करणं सुद्धा खर्चावरचं नियंत्रण कमी करण्यासाठी उत्तम ठरेल. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी खर्च होतोय, तो खर्च योग्य आहे का, इथे गरज आहे का, याचा विचार सुद्धा तुम्हाला आता इथून पुढे करायचा आहे. 2 जून पासून तुम्हाला 12व्या स्थानातनं गुरूंचं गोचर सुरू झालेलं आहे. म्हणून प्रामुख्याने सल्ला देण्यात येतोय की पुढील 10 महिने तुमच्यासाठी विशेष असणार आहेत. या 10 महिन्यामध्ये तुमच्या खर्चावरती आळा बसवणं तुम्हाला शक्य आहे. म्हणून दत्त महाराजांच्या सानिध्यात राहण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात आला. तसेच संपूर्ण महिनाभर सप्तमातील राहूंचे शुभ फळे तुम्हाला मिळावीत. राहूंच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष प्रगती, नवीन विचार, नवीन संधी उपलब्ध व्हावीत. प्लॅस्टिक संगणक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तर तुम्हाला तुमच्या व्यापारामध्ये स्थिरता आणि उच्च पदे अधिकार प्राप्त व्हावेत. यासाठी काय करता येईल तर संपूर्ण महिनाभर मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे. आज आपण समजून घेतलं जुलै हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे. तर आज या महिन्यामध्ये दिलेल्या उपासना करून पहा, स्वामींच्या सेवेत राहा, नामस्मरणात राहा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला जाऊन भेट द्या. यावरती विशेष महत्त्वपूर्ण व्हिडिओ वास्तुशास्त्राचे सुद्धा अपलोड आहेत, ज्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी चेंजेस तुम्हाला करता येऊ शकतील, ज्या तुम्ही विना तोडफोड करू शकणार आहात. घरामध्ये एक वातावरण निर्मितीसाठी, घरामधील आर्थिक
चणचण भासते त्या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर पडण्यासाठी यासाठीचे काही खास व्हिडिओ आपल्याच या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत. नक्कीच तेही तुम्ही समजून घ्या आणि त्या पद्धतीने घरामध्ये बदल करा. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.